नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसएससी बोर्ड परीक्षा सराव पेपर या 2022 यासाठी ई झोन मराठी एज्युकेशन चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एसएससी बोर्ड म्हणजेच 10वी बोर्ड परीक्षा सराव पेपर यामध्ये आज या ऑनलाईन स्ट्रीमिंग लेक्चरमध्ये आपण भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका सराव पेपर पाहणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला आदर्श उत्तरासह हा ऑनलाईन स्ट्रीमिंग लेक्चर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर अगदी शेवटपर्यंत पहा. विद्यार्थी मित्रांनो, हा आपण ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहतात. जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा ऑनलाईन लेक्चर आवडल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा. चला तर पाहूया हा ऑनलाईन स्ट्रीमिंग लेक्चर सराव प्रश्नपत्रिका 2022 विषय भूगोल. तर यामध्ये वेळ 2.5 तासाचा असेल आणि मॅक्झिमम मार्क्स 40 ते 60 अशा पद्धतीने असतील, म्हणजे 40 गुणांचा असेल. प्रश्न पहिला आहे, यामध्ये अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा. गोलार्धाचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे? म्हणजे दक्षिण, उत्तर म्हणजे पश्चिम गोलार्धात आहे की उत्तर गोलार्धात आहे? उत्तर दक्षिण म्हटल्यानंतर पूर्व गोलार्धात आहे की दक्षिण गोलार्धात आहे की उत्तर गोलार्धात आहे? तर ब्राझील हा दक्षिण गोलार्धामध्ये आहे. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग टिंबटिंब आहे. तर उच्चभूमीचा, मैदानी, पर्वतीय, विखंडित टेकड्यांचा, तर उच्चभूमीचा आहे. त्यानंतर तिसरा आहे पहा, वस्त्यांचे केंद्रीकरण प्रामुख्याने या प्रमुख बाबीशी निगडीत असते: समुद्र सानिध्य, मैदानी प्रदेश, हवामान, पाण्याची उपलब्धता. तर वस्त्यांचं केंद्रीकरण हे प्रामुख्याने पाण्याची उपलब्धता, ड हा पर्याय योग्य आहे. भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था अविकसित, विकसित, अतिविकसित की विकसनशील प्रकारची आहे? तर क विकसनशील. अशा पद्धतीने 4 गुणांसाठी आपल्याला 4 रिकाम्या जागा विचारल्या होत्या. यानंतर जोड्या जुळवा 4 गुणांसाठीच. अ गट आणि ब गट पहा. सदाहरित वने, हिमालयीन वने, खारफुटीची वने, पानझडी वने. या समोर ब गट दिलेला आहे: सुंद्री, अमर, शिसव, साग आणि देवदार. समोरासमोर आपल्याला जोड्या लावायच्या. खाली दिलेल्या आहेत पहा. सदाहरित वने, शिसव म्हणजे 1 नंबरची जोडी आहे शिसव. हिमालयीन वने, देवदार ही त्यासमोर लिहायची. खारफुटीची वने, सुंद्री ही लिहायची. आणि पानझडी वने, साग. अशा पद्धतीने 4 गुणांसाठी या जोड्या दिल्या होत्या. यानंतर प्रश्न 3 आहे, विधाने चुकी बरोबर ते लिहायचंय आणि चुकीची विधाने दुरुस्त करून लिहायची. तर भारतातील लोकांचं आयुर्मान कमी होत आहे, तर हे विधान चूक आहे. खाली लिहायचं उत्तर चूक. का चूक आहे? तर भारतातील लोकांचं आयुर्मान उलट वाढत आहे असं लिहायचंय. त्यानंतर इथे उत्तर लिहिलेलं आहे. त्यानंतर 2 नंबरचा आहे, ब्राझील व भारत या दोनही देशात एकाच वेळी समान ऋतू असतात. तर चूक, कारण ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असू शकत नाही. ब्राझील देशाचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे. चूक. उत्तर लिहायचंय चूक. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा जास्त आहे. तर त्यानंतर प्रश्न 4 आहे, तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये नकाशा पुरवला जाईल. इथे म्हटलंय तुम्हाला पुरविलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यामध्ये खालील 4 बाबी दाखवायच्यात आणि त्याची सूची द्यायची. कुठल्या 4 गोष्टी 4 गुणांसाठी आहेत? सर्वाधिक नागरीकरणाचे
राज्य अरवली पर्वत दाखवायचा आहे. त्यानंतर मुंबई कोलकाता हवाई मार्ग दाखवायचा आहे. छोटा नागपूर पठार दाखवायचे, नर्मदा नदी आणि लक्षद्वीप यापैकी 4 नकाशामध्ये दाखवायचे. तर नकाशा पाहूया आपण. हा नकाशा मिळालेला असेल ब्लँक. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या खुणा करून इथे दाखवलेले आहेत. सर्व 4 गुणांसाठी आहे. 4च 6 पैकी, या 6 पैकी फक्त 4च घटना तुम्हाला 4च ठिकाणं दाखवायची नकाशामध्ये. त्यानंतर पुढचा आहे खालील नकाशाचं वाचन निरीक्षण करून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची. तिथे 1 2 3 4 5 6 असे 6 हे दिलेले आहेत. त्यामधून आपल्याला काय करायचंय, या नकाशाची ओळख करून याच्यावरून याचा अभ्यास करून आपल्याला या 6 प्रश्नांची उत्तरं, तर त्या 6 पैकी कोणतेही 4 ची द्यायची 4 गुणांसाठी. तर इथे पहिला काय विचारलं पहा, वरील नकाशात कोणकोणते वाहतूक मार्ग दिसत आहेत. वाहतूक मार्ग कशाने दाखवलेत पहा. वाहतूक मार्ग पहा, प्रमुख रस्ते, इतर रस्ते, लोहमार्ग हे सर्व या खुणांनी दाखवलेले आहेत. सूचीमध्ये सूचीचा अभ्यास करायचा, सूचीवरून त्याचा अभ्यास करायचा. तर कोणकोणते मार्ग दिसत आहेत, तर लोहमार्ग, रस्ते आणि इतर रस्ते म्हणजे असे दाखवलेले आहेत पहा. वरील नकाशात लोहमार्ग, वायुमार्ग आणि प्रमुख रस्ते दाखवलेले आहेत. हे उत्तर पहिल्याचं बरोबर आहे. त्यानंतर दुसऱ्याचं आहे, कोणत्या प्रकारच्या मार्गाची घनता जास्त आहे. जास्त कोणता आहे, तर कोणता आहे जास्त, प्रमुख रस्ते. कोणते आहे, रस्ते जास्त दाखवलेले आहेत पहा. रस्त्याचं जाळं जास्त दिसतंय तुम्हाला इथे याच्यामध्ये. त्यानंतर तिसरं दिलेलं आहे पहा, ठळकपणे दिसणारा महामार्ग कोणता, तो कोणत्या ठिकाणांना जोडतो. ठळक दिसणारा महामार्ग, हा महामार्ग पहा कोणत्या ठिकाणांना जोडतो तो दाखवायचा आहे. तर त्याचं उत्तर आहे पहा, ट्रान्स ॲमेझॉनियन मार्ग, ब्राझिलिया ते मॅनॉस असा मोठा महामार्ग आहे. ट्रान्स हा जो मार्ग आहे, ॲमेझॉनियन मार्ग, हा कोणत्या यांना जोडतो. हे मॅनॉस ते याला जोडतोय. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलेला आहे पहा, कोणत्याही 4 विमानतळांची नावं लिहायची. आता विमानतळांची सूची कशी दाखवलेली पहा, विमानाच्या चिन्हाने. इथे विमानाची चिन्ह आहे पहा, फोर्टालेझा, साऊ लुईस, त्यानंतर रेसिफ, त्यानंतर सेल्वाडोर, ब्राझिलिया, त्यानंतर सॅओ पॉलो, कुसिटिया, कॅम्पोग्राड, इथे पोर्टोवेलो, बोआ विस्टा, हे सर्व पहा. इथे पण आहे रिओ ग्रांडे, रिओ दी जानेरियो, विटोरिया, हे सर्व विमानतळ आहेत. त्यामधील 4 विमानतळांची नावं लिहायची. चौथ्याचं उत्तर. त्यानंतर कोणत्याही 4 बंदरांची नावं लिहा. आता बंदर हे या सूचीमध्ये या निशाणीने दाखवलेले आहे. बंदर पहा, इथे रिओ ग्रांडे हे बंदर आहे, रिओ दी जानेरियो हे पण बंदर आहे, त्यानंतर विटोरियो हे पण बंदर आहे, सॅल्वाडोर हे सुद्धा बंदर आहे, फोर्टालेझा हे बंदर सुद्धा आहे, साऊ लुईस हे सुद्धा बंदर आहे. तर अशा पद्धतीने इथे मॅनॉस हे सुद्धा बंदर आहे. तर हे त्यापैकी 4 बंदरांची नावं लिहायची. आणि ब्राझीलच्या कोणत्या भागात वाहतूक मार्ग कमी आढळतात, त्याचे कारण काय असावे याचं उत्तर लिहायचंय. ब्राझीलच्या कोणत्या भागात वाहतूक मार्ग कमी आहेत. वाहतूक मार्ग कोणत्या भागामध्ये कमी दिसतात तुम्हाला, तर या भागामध्ये कमी दिसतात वाहतूक मार्ग, या भागामध्ये. तर का कमी आहेत त्याची कारण द्यायची. तर अशा पद्धतीने कोणतेही 4 लिहायचे होते 4 गुणांसाठी. यानंतर प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5, भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2 लिहायचे.
4 दिलेले आहेत इथे. अमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जल प्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो. म्हणजे ब्राझील मधली जी अमेझॉन नदी आहे तिच्या तुलनेत गंगा नदीच्या जल प्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो. का? त्याची कारण खाली दिलेलं आहे. पहिल्याचं उत्तर इथे दिलेलं आहे की गंगा नदी हिमालयातून उगम पावते आणि देशाच्या वेगवेगळ्या राज्यांच्या उपनद्यांना जाऊन मिळते. या प्रवाहात गंगेचे पाणी प्रदूषित होते. हिंदू धर्मातील अंत्यविधी गंगेच्या घाटावर होतात, तर पाणी प्रदूषित करणारे हे सर्वात मोठं कारण आहे. यात्रेला येणारे हजारो लोक उघड्यावर शौचाला बसतात, पात्रात आंघोळ करतात, तसेच निर्माल्य, प्लास्टिकच्या पिशव्या, बॉटल्स गंगेत फेकल्या जातात. अशा प्रकारे गंगा वेगवेगळ्या कारणाने दूषित होत जाते. आता अमेझॉन नदीची गोष्ट लक्षात घेता ही नदी ब्राझीलच्या वेगवेगळ्या भागातून वाहते. ही नदी ब्राझीलच्या चांगल्या भागातून वाहते व तिकडची लोक त्या नदीला स्वच्छ ठेवण्याचं काम करतात. तर हे भौगोलिक कारण इथे देता येईल. तर हे लिहिलं आपण एक. आणि दुसरं आहे पहा, अमेझॉन नदीच्या 3 नंबरचा ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट वनांनी व्यापला आहे. हे लिहिलंय. अमेझॉन नदीच्या पात्रामुळे ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट जंगले आणि वनस्पतींनी व्यापलेला आहे. कारण अमेझॉनचे जंगल जगातील एकूण पर्जन्य वनापैकी जवळपास 1/3 पेक्षा जास्त पर्जन्य वनांचे प्रतिनिधित्व करते. त्याखेरीज येथे जगातील अधिकाधिक जैवविविधता आणि उष्ण कटिबंधीय जंगलांचे सर्वात मोठे क्षेत्र आहे. म्हणून या प्रदेशात सुमारे 2 दशलक्ष कीटक प्रजाती, 2000 पक्षी, सस्तन प्राणी आणि 10,000 वनस्पती तेथे आहेत. म्हणून ते इतर याच्यापेक्षा घनदाट वनांनी व्यापलेलं आहे. हे त्याचं भौगोलिक कारण. त्यानंतर प्रश्न 6 आहे विद्यार्थी मित्रांनो, की खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीचा वापर करून बहुरेषालेख काढायचा किंवा जोडस्तंभ आलेख काढा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आधी ते हे कोष्टक दिलेलं आहे. यामध्ये भारत आणि ब्राझीलचं नागरिकरणाचा कल दिलेला आहे, त्याची टक्केवारी. इथे पहा वर्ष, वाचन कसं करायचं पहा. भारत 1960-61 ला 18%, त्यानंतर 1971 ला 18.2, 1980-81 ला 23.3, 1990-91 ला 25.7, 2000-2001 ला 27.8, 2010-11 ला 31.2 हे भारताचं नागरिकीकरण झालेलं आहे. तर ब्राझील मधलं प्रमाण काय आहे त्या काळात? आपला 18 होता भारताचा, तर ब्राझीलचा 47.1 होता. 1970-71 ला तो 18.2 भारताचा होता, तर 56.8 नागरिकीकरण ब्राझीलचं झालेलं होतं. 1980-81 ला 23.3 आपलाही ग्राफ वाढलेला होता, परंतु आपल्या तुलनेत कितीतरी पुढे ब्राझील 66% नागरिकीकरण झालेलं होतं. 1990-91 ला 25.7 तर त्यांचा 74.6, 2000-2001 ला 27.8 आपण, तर 81.5 हे ब्राझीलचं नागरिकीकरण झालेलं आहे. त्यानंतर 2010-11 ला 31.2 तर यांचा 84.6 असा चढता आलेख आहे. म्हणजे जास्त नागरिकीकरण. आपल्या बिलकुल अपोज, म्हणजे आपलं जवळजवळ 70% जनता ही आपली ग्रामीण भागात राहते आणि आपली 31%च फक्त, म्हणजे 68.8 एवढी जनता आपली ग्रामीण भागात राहते आणि त्यांची फक्त साधारण 15.4 एवढी जनता त्यांची ग्रामीण भागात राहते. म्हणजे आपल्यापेक्षा एकदम विपरीत म्हणावं लागेल, विरुद्ध. तर त्यावरून याच्या वाचनावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आपल्याला 6 गुणांसाठी. 1960-61 मध्ये भारत आणि ब्राझीलमध्ये नागरिकरणाचे प्रमाण किती होते? कितीमध्ये? 1960-61 मध्ये किती होतं भारत आणि ब्राझीलमध्ये? भारतामध्ये 18 होतं, तर ब्राझीलमध्ये 17.1 होतं. हे त्याचं उत्तर आहे. किती होतं? 17.18 भारताचं, तर 47.1 ब्राझीलचं. हे त्याचं उत्तर आहे. 1 गुण. 1980 ते 81 मध्ये दोन्ही देशातील नागरिकरणात किती फरक होता? दोन्ही देशातल्या नागरिकरणामध्ये 80-81 मध्ये पहा किती फरक होता दोन्हीमध्ये?
तर आपलं 23.3 होतं, तर त्यांचं 66 होतं. म्हणजे जवळजवळ 42.7 हा फरक येईल दोन्हींमध्ये. 42.7 एवढा फरक होता. त्यानंतर 2010-11 मध्ये ब्राझील आणि भारत देशात नागरिकरणाचे प्रमाण किती होते हे उत्तर लिहायचंय. 31.2 भारताचं, तर ब्राझीलचं 84.6. अशा पद्धतीने 3 याची उत्तरं दिली 6 गुणांसाठी. यानंतर त्याचा आलेख काढायचं सांगितलं होतं आपल्याला. पहा, म्हणजे 3 गुणांसाठी हे होतं, 1-1 गुणांसाठी, आणि 3 गुणांसाठी बहुरेष आलेख किंवा स्तंभालेख काढा असं सांगितलं होतं. तर तो इथे काढलेला आहे. भारत आणि ब्राझील यांची लोकसंख्या टक्केवारी इथे हे गुणोत्तर प्रमाण दिलेलं आहे. 1960 मध्ये हे पहा, अशा पद्धतीने विषम आलेख असा लक्षात येईल. हे प्रमाण या अक्षावर 1 सेमी बरोबर 10 आहे. नागरी लोकसंख्येची टक्केवारी दिलेली आहे. त्याच्यावरून हा स्तंभालेख काढलेला आहे, रेषालेख आहे हा. यानंतर किंवा खालील आकृतीचं निरीक्षण करून त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची. आता याचं सरासरी आयुर्मान हे ब्राझीलचं आहे आणि हे सरासरी आयुर्मान भारताचं आहे. याच्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची. आता हा जो रेषालेख आहेत दोन्ही पण, या दोन्ही आकृत्यांचं निरीक्षण करायचं, खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची. पहिला प्रश्न काय आहे विचारलाय पहा, वरील आलेखात कशाची माहिती दिली आहे? तर कशाची दिली? आयुर्मानाची, सरासरी आयुर्मानाची माहिती दिलेली आहे. त्यानंतर 1960 ते 2016 या काळात ब्राझीलच्या सरासरी आयुर्मानात किती वाढ झाली आहे? 1960 ते 2016, 1960 ते 2016 याच्यामध्ये काय म्हटलंय, किती वाढ झाली? 1960 ते 16 म्हणजे 54 होतं 1960 ला, आणि ते 75 म्हणजे जवळजवळ 11% वाढ झालेली आहे. किती टक्क्याने? 11% वाढ झालेली आहे ब्राझीलमध्ये. त्यानंतर 1980 ते 2016, 1980 ते 2016 भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात किती वाढ झाली? 1980 ला 54 होतं, तर 2016 ला 68 आहे. म्हणजे 54 आणि 68 म्हणजे 14 वर्षांनी वाढ झालेली आहे सरासरी आयुर्मानात. किती? 14 वर्ष. त्यानंतर चौथा आहे प्रश्न विचारलेला, 2016च्या आकडेवारीनुसार भारत व ब्राझील यांच्या सरासरी आयुर्मानात किती फरक आहे? 2016च्या आकडेवारीनुसार 2016 ची आकडेवारी पाहिजे 75 आणि इथे 2016 68, म्हणजे साधारण 7 वर्षांचा फरक आहे. किती फरक आहे सरासरी आयुर्मानामध्ये? 7 वर्षांचा फरक आहे. त्यानंतर वरील आलेखाचे विश्लेषण करणारी 4 वाक्य लिहायची. 4 वाक्य विश्लेषण करून लिहायची. की विश्लेषण करायचंय की ब्राझीलचा सरासरी आयुर्मानाचा जो आलेख आहे तो जास्त आहे, या उलट भारताचा कमी आहे. पण दुसरी जमेची बाजू म्हणजे भारताचं सरासरी आयुर्मान 1960 ला खूपच कमी होतं, त्या मानाने 2016 ला उत्कृष्ट आहे, म्हणजे चांगल्या पद्धतीचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सरासरीमध्ये 4 वाक्य लिहायचे. यामध्ये लिहिलेलं आहे पहा, भारत व ब्राझील यांच्या मानवी सरासरी आयुर्मान दिलेलं आहे. 21% वाढ झाली आहे ब्राझीलची, 14% वाढ भारताची, 7% दोन्हींमधला फरक. ही त्यांची उत्तरं. यानंतर प्रश्न 7वा विचारलेला आहे पहा, 8 गुणांसाठी. सविस्तर उत्तर लिहा. क्षेत्र भेटीसाठीची आवश्यकता सांगून बहुउद्देशीय प्रकल्पाला धरण प्रकल्प म्हणजे धरणाला भेट देण्यासाठीची प्रश्नावली तयार करा. किंवा भारताच्या प्राकृतिक विभागांची नावं लिहून मैदानी प्रदेशांची वैशिष्ट्ये लिहा. किंवा भारत आणि ब्राझील या 2 देशातील हवामानाची तुलना करा. आता 2 लिहायची. तर भारतीय मैदानाची माहिती आपल्याला इथे दिलेली आहे पहा, म्हणजे 2 नंबरच्याच उत्तर आहे पहा. भारतीय मैदानाची जमीन अत्यंत सुपीक आणि खोल
जलोभियुक्त मातीची पातळी असून ती पश्चिमेकडून पूर्वेस जाडीत वाढते. त्याचप्रमाणे सौम्य हवामान आहे आणि अतिशय सौम्य उतार आहे. नद्यांचा प्रवाह कमी आहे आणि पूर मैदाने त्यामुळे बनतात. त्यानंतर भारताची जी भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत, भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा जर आपण विचार केला असता, खालील 6 भूप्रदेश महत्वाचे ठरतात. हिमालय, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश, थरचे वाळवंट, दख्खनचे पठार, समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश आणि समुद्रातील बेटे, अशी भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर जो तिसरा आहे प्रश्न विचारलेला, भारत आणि ब्राझील या 2 देशातील हवामानाची तुलना करा, हा दुसरा आपण लिहिलेला आहे. याचं उत्तर पहा. भारतात मान्सून प्रकारचं हवामान आढळतं. या उलट ब्राझील देशात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचं हवामान आढळतं. सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान, उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते. या उलट ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते. अशा पद्धतीचे फरक आणि पूर्ण प्रश्नपत्रिका, सराव पेपर, SSC बोर्ड परीक्षा हा पाहिलेला आहे आपण अगदी शेवटपर्यंत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा ऑनलाईन लेक्चर पाहिला. तुम्हाला निश्चितच बोर्ड परीक्षेसाठी याची मदत होईल आणि एक आदर्शवत उत्तरपत्रिका कशी लिहावी याविषयीचं मार्गदर्शन आजच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. आपण सर्वांनी हा ऑनलाईन लेक्चर अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.